आम्ही असं 5-10 वर्ष दुसऱ्यांच्या बैलांच्या मागे जात होतो. त्याच आमचं सार्थ झालंय सगळं. आम्ही घेतलं आणि आजचा आमचा ही 4था गुलाल आहे. 4था गुलाल. हा सलग अपेक्षा तर त्यानं पोट भरून केलेली आहे. तसं काय एवढं सांगता येत नाही. जे नशिबात आहे तीच गुलाल भेटणार आहे. अपेक्षा आमची एकच आहे की 1 नंबर मध्ये राहणार तो. 1 नंबर गुलाल द्यावा हीच देणार गुलाल तो 100% आम्हाला. इथनं पुढच्या देखील मैदानावरती तुम्हाला असंच त्यानं गुलालामध्ये ठेवावं असं आहे. आणि ही आमची टीम सगळी नवनाथ देशमुख. नमस्कार मित्रांनो, आज आपण कोरेगावच्या मैदानावरती आलोया आणि फायनलला गेलेला बैल या गुलाल आता थोड्याच वेळात त्याच्यावरती उधळण होती. ही मुलाखत घेण्याचं योग आपल्या विकास ना यूट्यूब चॅनलवरती आला. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं विकास ना यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि थोडक्यात मुलाखत घ्यायला सुरुवात करतो. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव बापू शिरसकर, माळशिरस 61 फाटा. आपल्या लाडक्या बैलाचं नाव? आमच्या लाडक्या बैलाचं नाव साई. साई. हा नगराचा साई. आणि ही आमची टीम सगळी नवनाथ देशमुख, नवनाथ देशमुख, तात्या देशमुख, गणेश सरजे, दादा देशमुख, किरण खरात आणि सुट्टी मेकर आमचा लाडका सुट्टी मेकर आणि विक्रम देशमुख. ही आमची टीम वासरा संघ. आम्ही घरनं येताना आमची एवढी ठरलेली असते ती. आम्ही एवढी जण येतो. कुठं जाईल त्या मैदानात एवढी कुठल्याही जाईल तिथं मैदानाला आम्हाला आमचं मालक महेश आबा सचिन आपा एवढी जण लावतात आणि आम्ही वासरू घेऊन येतो. तर लाडक्या वासराविषयी आज काय सांगाल की त्यानं गुलाल मिळालेला आहे, त्याच्यात थोड्या वेळात त्याच्यावर गुलाल पडतो. आमच्या लाडक्या वासरानं आमचं पांग फेडायचं काम चालू केलेलं आहे. आम्ही असं 5-10 वर्ष दुसऱ्यांच्या बैलांच्या मागे जात होतो. त्याच आमचं सार्थ झालंय सगळं. आम्ही घेतलं आणि आजचा आमचा ही 4था गुलाल आहे. 4था गुलाल. हा सलग 4था गुलाल आहे. पहिला गुलाल कुठं केला त्यानं? पहिला गुलाल चोराड्यात केला. चोराडे. दुसरा गुलाल पटरवाडीला केला. तिसरा परत इथंच खाली पांगरीला. आज कोरेगाव. हा पटरवाडीला 4 नंबर हिंद केसरी झाला. पानवण मध्ये असं 5 गुलाल आमच्या वासरात झालेत. आजच्या गुलाला सकाळ 5वं. तर आज कोरेगावच्या मैदानावरती गुलाल पडतोय. अतिशय आनंदाची ही बाब या किंवा मुलाखत या. तर काय सांगाल कुणासोबत पळालाय आज? ह्याचं नियोजन विजय मधने आणि आमचे मित्र सचिन दादा शिद यांनीच केलेलं होतं. आम्हाला म्हणले वासरू तुम्ही घेऊन जावा तिथं. तिथं मी सांगतो त्या गटात वासरू हाना तुम्ही. ठीक आहे म्हणलं. आमचा पूर्ण त्यांच्या विश्वास आहे. लक्ष संघ पळालं. कोरेगावच्या लक्ष संघ वासरू पळाला. आमचं आदत वासरू आहे आणि त्यांचा बैल होता. तर पायऱ्या करताना कुठल्या काय विषय बघून म्हणजे बैल बघून आपण नियोजन करतो किंवा काय? नाही पैरा म्हणजे आम्ही करतच नाही. ते आमचे मित्रच पैरा करतात. तेच करतात. म्हणजे तुम्हाला पायरा करायला इकडं तिकडं फोन किंवा त्याला भेटण्याची गरज आज नाही. सध्या पैऱ्याची लय मोठी अडचण आहे. ते आमचे मित्रच पैरा करतात. आपण काय सांगाल साई विषयी? साई म्हणजे साई 1 नंबर साई आहे आमचा. मी एवढा असल्यापासून त्याला म्हणजे सांभाळतोय. माझ्याकडेच आहे ना ते सांभाळायला. 1 नंबर पब्लिकनं पळतो. काय सुद्धा अडचण नाही. खालनं वरपर्यंत एकसारखा पळतो. कोणत्याही बैला संघ घाला. दोन्ही खांदे डावी उजवी कुठे. स्वभाव कसा आहे त्याचा? स्वभाव नवीन माणसांना मारतो. आम्हाला टीम मधल्याला नाही कोणाला मारत. म्हणजे आता जवळ गेलो तर तो बऱ्यापैकी एखाद्या वेळेस काय करतो अचानक मारतो नवीन माणसाला. असा शांत पण एखाद्या वेळेस मारतो नवीन माणसाला ना. म्हणजे बुजरा वगैरे नाही बुजतही नाही कशाला येऊ. पण नवीन माणसाला थोडा डाऊचा बघतोच तो. तर मित्रांनो ही आज कोरेगावच्या मैदानावरती गुलालाची थोडक्यात मुलाखत होती. गुलालामध्ये गेलेला आहे. काय सांगाल कितवा गुलाल असणार आहे आत्ताचा? आमचं हे आजचा 5वा गुलाल आहे. नाही नंबर कितवा येईल काय अपेक्षा आहे काय? आता कसं आहे नंबरची शेवटी नशीब आहे. आता कसं सगळ्याला वाटतं की 1 नंबरच व्हावा पण शेवटी नशिबात जे आहे ते होणारच आहे. आणि आमच्या वासरा विश्वास आहे. गुलालात आम्हाला ठेवलं ह्यात आम्हाला मोठा आनंद आहे. हेच महत्वाचं. तुम्हाला काय वाटतं कितवा गुलाल हे करावा? अपेक्षा तर त्यानं पोट भरून केलेली आहे.
तसं काय एवढं सांगता येत नाही. जे नशिबात आहे तीच गुलाल भेटणार आहे. अपेक्षा आमची एकच आहे की एक नंबर मध्येच राहणार तो. एक नंबर गुलाल द्यावा हीच देणार अपेक्षा आहे. गुलाल तो 100% आम्हाला इथनं विश्वास पुढच्या देखील मैदानावरती तुम्हाला असंच त्यानं गुलालामध्ये ठेवावं हीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी ही मुलाखत संपली असं जाहीर करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो या नक्कीच सांगा. का सांगायचे तर अशाच प्रकारचे कुठले अनेक नवनवीन व्हिडिओ आणि ह्या खेळात तुमच्यापर्यंत आम्ही नवीनच पोहोचावे. आहे. नवीन आहे. हा, ह्या खेळात आम्ही नवीनच आहे. केव्हापासून ह्या क्षेत्रामध्ये आलाय? आता आम्ही ह्या क्षेत्रात 4 महिने झाले. 4 महिने. जे स्वतःचं वासरू घेऊन स्वतःचं वासरू घेऊन आम्ही हे नादात आलोय. पहिलं काय दुसऱ्या हा. बघत होतो की पण पहिलं का आमच्याकडे बैल नव्हती. हीच आमच्याकडे पहिलंच. कसा नाद लागला हा 4 महिन्यापूर्वी? ह्यानं एक वासरू घेतलं आणि मी एक घेतलं होतं आणि मग परत नाही ह्याचं वासरू आम्ही घेतलं आणि आमच्याकडे अजून एक घरी आहे. आणि ही आम्ही आमच्या मालकाला पन्नास नाद लावला आणि ते वासरू आम्हीच ठेवून घेतलं. आता किती वासरं झाली तुमच्या? आता आमच्याकडे 2 वासरं आहे ते आणि अजून 2 घ्यायचे ते. ठीक आहे, धन्यवाद.